सभापती होणं माझं काय असं स्वप्न नव्हतं, पण ज्या ठरलेल्या गोष्टी होत्या त्या पद्धतीने ह्या सगळ्या घडामोडी झाल्या. जे संचालकांनी आमच्याबरोबर जे निवडून आले होते 12 संचालक, तर संचालकांनी पण सांगितलेलं होतं की असे ठरलेले सभापती आहेत आणि अशा त्यांनी आपल्याला करायचं. त्या पद्धतीने हे झालेले सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि सभापती होण्यासाठी माझी निवड केली. त्याबद्दल मी माझ्या संचालकांचा मनापासून आभार. मला आनंद वाटतो की माझ्या वडिलांनी ही मार्केट कमिटी स्थापन केली. माझा तर हा पिंड पण नव्हतं. मी मनमाड नगरपालिका किंवा विधानसभेच्या कार्यक्षेत्रात काम करत होतो, पण जे संजयजी पवार असतील, दीपकजी गोगड असतील, ह्या लोकांच्या आग्रहाखातर आणि माझे जे संचालक आहेत त्यांनी सांगितलं की यावेळेस आपल्याला इलेक्शन तुम्ही लढायलाच पाहिजे. त्या खातर मी लढलो आणि त्यांनीच मला सभापती, म्हणजे त्यांच्याच रूपाने मी आज सभापती झालो. तरी गावाने मला नेतृत्व करायची संधी दिली. माझ्या तालुक्यातले जेवढे पण सोसायटीचे डायरेक्टर असतील, ग्रामपंचायतीचे डायरेक्टर असतील, सरपंच असतील, सगळ्यांनी आमच्या पॅनलला भरभरून मतं देऊन आमचा पॅनल निवडून आणला होता आणि त्यामुळे आम्हाला या दिवस बघायला मिळतो. त्यांचे पण खूप मनापासून आभार मानतो. माझ्या आई वडिलांचे पण खूप मनापासून आभार मानतो आणि माझी जी अर्धांगिनी आहे तिचे देखील मी खूप आभार. बाजार समिती हा काय राजकारणाचा अड्डा झाला नाही पाहिजे. कुठला पण सभापती असेल किंवा कुठला पण संचालक असेल याला वाटतं का या बाजार समितीत आपण काम केलं पाहिजे. आपण बघाल तर प्रत्येक दीपक गोगड असतील किंवा संजीव पवार असतील, यांनी त्यांच्या काळामध्ये जे जे प्रस्ताव बाजार समितीच्या हिताचे जे आहे ते प्रस्ताव त्यांनी DDR-कडे किंवा त्या विभागाकडे सादर केले. आज त्याला मंजुरी कामे आली हीच मला शोकांतिका वाटते. राजकारण हा अड्डा नाही झाला पाहिजे. माझं मत विकासाच्या आड तरी हे झालं नाही पाहिजे. आणि ते सध्या मी एवढं सांगेन तर ती जे विकासाचं आडचं जे राजकारण चाललंय ते मी मोडीत काढल आणि या मार्केट कमिटीमध्ये 100% विचार करतो. शेतकऱ्यांना मी एक सांगतो, शेतकऱ्यांना जे लागतं आज तुम्ही बघा का इथे जे प्रस्ताव जे केलेले ते मला पण माहिती, मी कारण त्या बॉडीमध्ये काम करायचो, मी डायरेक्टर म्हणून काम करायचो. म्हणजे त्यांना पहिला पाण्याची सुविधा देखील नव्हती. ती सुविधा देखील मी स्वतःच्या खिशातून मी करून पाणी देतो. पण आज बघा व्यापाराच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर इथं शेडची व्यवस्था पाहिजे. पावसाळ्यामध्ये शेतकरी ज्यावेळेस येतो व्यापाऱ्यांना पण आता निलाव होत नाही म्हणून ते शेड पाहिजे. आज बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत तर ज्या अडचणी याच्यासाठी आहेत त्या आपण 100% सोडवायचा प्रयत्न करू. शेतकरी भवन झालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या हिताचं म्हणजे त्यांना आमचं तर असं पण चाललं होतं की इथं पेट्रोल पंप पण झालं पाहिजे, जेणेकरून 50 पैशांनी जरी कमी त्यांना पेट्रोल मिळालं तर त्यांचं हित जपत जाणार, प्लस मार्केटला त्यातून उत्पन्न तयार होणार. त्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या परीने प्रयत्न त्यावेळेस पण केला होता आणि आता मी पण प्रयत्न केला. मी एवढं सांगेल का तुम्ही पत्रकार बंधू आहे, तुम्ही एक लोकशाहीचा खूप मोठा आधार आहे. जसं आज बघा लोकशाहीचा जो स्तंभ आहे तो जो एखाद्या सिस्टीम मागे उभा राहतो ते होतं. माझी एवढीच विनंती राहणार आहे आपल्या माध्यमातून किंवा आपल्याला देखील की ज्या विकासाच्या गोष्टी आम्ही ठेवणार आहे ते तुम्हाला आम्ही मांडणार आहे. त्या गोष्टीला जे अडचण देणार ते पण तुम्ही मांडा, एवढीच विनंती मी तुमच्याकडे.